हाय मैत्रिणींनो, कुठल्याही पार्टीला जायचं आहे आणि घरच्या घरी मेकअप हवा आहे 10 मिनिटामध्ये होणारा तरी. तर हा व्हिडिओ स्किप न करता बघा. सर्वप्रथम फेस क्लीन करून फेस वॉश करू शकता तुम्ही. त्यानंतर हे मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचं. तुम्हाला जे सुटेबल आहे ते. मॉइश्चरायझर स्किनमध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब करून घ्या. मॉइश्चरायझरमुळे छान हायड्रेशन मिळतं. त्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे प्रायमर. प्रायमर मेकअप अगोदर लावून घ्या. प्रायमर जिथे पोर्स आहेत तिथे खूप लावणं गरजेचं आहे. त्यानंतर पूर्ण असं चेहऱ्यामध्ये मर्ज करून घ्या जेणेकरून पोर्स आपले लॉक होतील. प्रायमर ही स्टेप खूप गरजेची आहे. त्यानंतर आपल्या डोळ्याखाली डार्क सर्कल असतात बघा. जिथे कुठे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला हाईड करणं गरजेचं आहे. त्यामुळे करेक्टर यूज करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. त्यानंतर बेस अप्लाय करण्यासाठी तुमच्या शेडचा फाउंडेशन निवडा आणि फाउंडेशन संपूर्ण चेहऱ्यावर असा अप्लाय करून ब्रशने असा डॅब प्रकारे पूर्ण अप्लाय करून घ्या. मी ब्रशने अप्लाय करून घेत आहे. तुम्ही ब्युटी ब्लेंडरचा पण वापर करू शकता. जसं पूर्ण चेहऱ्यावर हे डॅब प्रकारे ब्युटी ब्लेंडर असो किंवा ब्रश असो त्याने अप्लाय करणं गरजेचं आहे. जसं आपण चेहऱ्यावर फाउंडेशन अप्लाय करून घेतलं आणि मर्ज करून घेतलं तसंच मानेवर सुद्धा फाउंडेशन लावणं गरजेचं आहे. त्यामुळे चेहरा आणि मान सेम दिसतं. त्यानंतर म्हणजे वेगळं दिसायला नको कारण मानेवर सुद्धा थोडंसं फाउंडेशन लावणं गरजेचं आहे. कानात वगैरे सेम दिसतं मग. संपूर्ण बघा सेम दिसत आहे मान, चेहरा, कान वगैरे. त्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे क्रीम हायलाईट. क्रीम हायलाईटमुळे जो खोल भाग असतो तो हायलाईट होऊन छान असा उठावदार दिसतो. त्यामुळे एक जे डोळ्याखालील भाग, हनुवटी आणि नाकावर सुद्धा करणं गरजेचं आहे कारण तो आपला पॉईंट असा हायलाईट होणारे पॉईंट आहेत फोरहेडवर वगैरे. मग हे माझ्याकडे स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे ते मी अप्लाय करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे छोट्या ब्लेंडरने पूर्ण पसरवून घ्यायचं. तिथल्या तिथे जास्त पसरवायचं नाही. तिथल्या तिथेच असं पूर्ण पसरून घ्यायचं. त्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे क्रीम ब्लश. बघा क्रीम ब्लश स्किप करू नका. त्याने एक वेगळा लूक येतो. मेकअपला पूर्ण चेहरा असा पांढरा न दिसता एक वेगळी छटा येते. जेव्हा आपल्याला पावडर लॉक करून घ्यायचं आहे त्या अगोदर ब्लश करणं गरजेचं आहे. ब्रशने किंवा ब्लेंडरने सुद्धा असं डॅब करू शकता तिथल्या तिथे जास्त न पसरवता. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ब्लश हे करू शकता. पिंक, पीच आणि ऑरेंज जास्त तर हेच चालतात. त्या खूप वेगळी एक प्रकारची छटा येते. त्यानंतरची स्टेप आहे पावडर लॉक. तर पावडर लॉक करण्या अगोदर आपल्या डोळ्याखालील जी क्रीज लाईन पडलेली असतात ते पूर्ण असे मर्ज करणं गरजेचं आहे कारण त्यावर लगेच जर आपण पावडर अप्लाय केलं तर अशा लायनिंग दिसतात. ते खूप वेगळं केकी दिसतं. नंतर मग पावडर पफने पावडर सेट करून घ्यायचं. इथे मी लूज पावडर यूज केलेला आहे. लूज पावडरने छान असा बेस लॉक करून घ्यायचा. हे बघा तुम्ही बघू शकता जास्तही पावडर घेत नाही आहे आणि कमी नाही आहे. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच आपल्या छान असं संपूर्ण फोरहेड, चेहरा संपूर्ण इकडे मान वगैरे जिथे जिथे आपण बेस अप्लाय केलेला आहे तिथे पूर्ण पावडरने लॉक करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे बेस कसा आपला छान प्रकारचा लॉक होतो. पावडर पफनेच जास्त तर मी पावडर पफनेच मेकअप लॉक करते. त्यामुळे छान मला असं आवडतं पावडर पफने जास्त ब्रशपेक्षाही. आता संपूर्ण जर मेकअप लॉक करून घेतलेला आहे पण हा मेकअप फिक्स देखील करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण यूज करतो मेकअप फिक्सर. याने संपूर्ण मेकअप फिक्स होऊन जातो. ठीक आहे.
तर मग हे 5 मिनटासाठी असं सोडून द्या, सुकू द्या. त्यावर काही हात वगैरे न लावता, कारण पॅच पडतो लगेच. 5 मिनिटानंतर आयब्रो डिफाईन करणे गरजेचं आहेच. कारण सगळा बेस आपला तिथे मग आपले केस पांढरे पांढरे दिसतात. सो आयब्रो डिफाईन करून घ्या, जास्तच हे करू नका. आणि जेव्हा कधी आपल्या आय शॅडो करायचे आहे तेव्हा सुरुवातीला आय बेस करणं गरजेचं आहे. तुमच्या शेडच्या कन्सिलरनी तिथे थोडंसं लावता, जास्तही नाही. तर मग छोट्या ब्लेंडरनी ते असं मर्ज करून घ्या. आय बेस करणं गरजेचं आहे, कारण डायरेक्ट आय मेकअप छान दिसतच नाही. सो जास्त हेवी कन्सिलर न घेता आपल्या शेडचा, आणि त्यालाही परत पावडरने लॉक करा. थोडंसंच पावडर, जास्तही नाही. थोडंसं पावडर जास्त यूज नाही करायचं, गरजेपुरतंच पुरेसं होईल असंच. त्यामुळे नंतर आपलं हे बघा, सिम्पल अशी आय शॅडो करत आहे मी. जास्तही काही मी घेतलेलं नाही आहे. एकच कलर घेतला आहे, तो पूर्ण अप्लाय केला. कारण हा जो व्हिडिओ आहे, हा जो मेकअप आहे 10 मिनिटचा, आपल्याला जास्तही हे करायचा नाही आहे. सिम्पल असा झटपट होणारा लूक आपण बघत आहोत. त्यामुळे एक कलर मी हे केलेला आहे, जो की माझ्या ड्रेसिंगलासुद्धा सूट होईल आणि छानसुद्धा दिसेल, उठूनसुद्धा दिसेल. थोडंसं ते मग त्याच्यावर लगेच शिमर, गोल्डन शिमर अप्लाय करून घ्यायचं. त्यामुळे काय होईल, एक वेगळीच लूक येईल, वेगळीच छटा येईल, शायनिंग दिसेल. थोडंसं कसं पार्टी मेकअप थोडंसं शायनिंग पाहिजे आपल्याला, कारण जास्त हेवी नाही पाहिजे आणि सुटेबलसुद्धा पाहिजे. त्यामुळे छान वाटते. त्यानंतर जर आयलायनर स्किप करायचं असेल, म्हणजे आयलायनर नको आहे, तर आपल्या आय शॅडो पॅलेटमध्ये थोडंसं डार्क ब्लॅक कलर घ्यायचा. तो आयलायनर ब्रशने असा मर्ज करून घ्यायचा, म्हणजे थोडंसं काहीतरी आयलायनर लूक येईल. आयलायनर लावायचं नाही आहे नसलं तर, म्हणजे कधी कधी आपण स्किप करतो ना, नको, तर मग तिथल्या तिथलेच बघा एक वेगळा लूक आला ना, मग तिथल्या तिथेच त्या ब्लॅक आयशॅडोने हे करून घ्यायचं. मग त्यानंतर थोडीशी तीच छटा खाली यावी म्हणून तोच ब्रश थोडा थोडा डोळ्याखाली फिरून घ्यायचा, म्हणजे वरची जी छटा आहे ती खाली पडते. सो थोडंसंच मी असा ब्रश फिरून घेतलेला आहे. त्यानंतर काजळने आपले डोळे खूप खुलून खूप छान दिसतात, मोठे दिसतात, रेखीव दिसतात. ठीक आहे. काजळ इथे अप्लाय करून घ्यायचं. प्लमचं काजळ आहे, त्यामुळे आपला डोळे खूप रेखीव मोठे दिसतात. मी थोडं थोडंच अप्लाय केलेलं आहे. त्यानंतरचे स्टेप आहे मस्कारा. त्याने आपल्या पापण्यांना एक सुंदर असा आकार येतो, छान कोरीव अशा दिसतात. खूप सुंदर आहे हा मस्कारा, मला खूप आवडतो. त्यानंतर लिपस्टिक. हे बघा, पूर्ण मेकअप नंतर जेव्हा आपण लिपस्टिक अप्लाय करतो तेव्हा लूक काहीसा असा वेगळाच असतो. त्यामुळे सुरुवातीला लिप लायनर करणं गरजेचं आहे. मी त्याच लिपस्टिक पॅलेटमधील डार्क शेडने लिप लायनिंग करून घेत आहे ब्रशने. मला ही स्टेप खूप आवडते, कारण जेव्हा आपण लिपस्टिक पॅलेटमधल्याच कलर ब्रशने लिप लायनिंग करून घेतो ना, तर खूप सुंदर असा शेप मिळतो. आणि मला थोडी डार्क लिपस्टिक पाहिजे होती, मी तोच कलर अप्लाय करत आहे लिपस्टिकसाठी. मला थोडी डार्क लिपस्टिक पाहिजे होती. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार अप्लाय करू शकता, तुम्हाला जे हवं आहे ते. लिपस्टिक पॅलेट म्हणजे छान आहे, कारण सगळेच त्याच्यामध्ये आपल्याला कलर भेटून जातात, किंवा मग आपण ते एकमेकामध्ये मिक्स करून सुद्धा शेड तयार करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे. खूप सुंदर असं ब्रशने लिपस्टिक छान अप्लाय होते. खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतर पूर्ण डार्क कलर न करता थोडंसं आतल्या भागात तिथं फिक्का कलर त्याचाच घेतला तर खरंच छान दिसते लिपस्टिक. त्यानंतर पावडर ब्लश.
ब्लशने खूप छान लूक येतो. ब्लशने एक वेगळीच छटा येते चेहऱ्यावर. पूर्ण चेहरा पांढरा न दिसता आणि नंतर हायलाईट, पावडर हायलाईट त्याने चमक येते. छान असं उठावदार शायनिंग आपलं दिसतं. हा आहे माझा फायनल लूक. सो मी 10 मिनिटात होईल असा मेकअप तुम्हाला दाखवलेला आहे. फास्ट. मी तुमच्या चॉईसनुसार हेअरस्टाईल करू शकता. थँक्यू.